नमस्कार, लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज बुद्ध पौर्णिमा निमित्त विकास मंडळ खातगुन यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात त्रिशरण पंचशील घेऊन विचारमंथन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा व सामाजिक जाणीव वाढवणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध विकास मंडळ जयंती उत्सव समिती खातगुन यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष गणेश यादव, प्रदीप यादव, सुधीर यादव, आयुष निलेश कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला. उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. या ठिकाणी मला वाटतं थोड्याच वेळात आपल्या लहान मुलांसाठी आपण जे शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे ते आपण या ठिकाणी वाटणार आहोत. पण तत्पूर्वी 2 शब्द मी पण मार्गदर्शन करतो. चालेल ना? 2च मिनिटं तुम्हाला सगळ्यांना चालेल ना? सर्वात आधी अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यागांना पंचांग प्रणाम. आज आपण साजरी करतोय वैशाखी बुद्ध पौर्णिमा. वैशाखी बुद्ध पौर्णिमेचं महत्व असं आहे की आजच्याच दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. आजच्याच दिवशी याच पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि आजच्याच दिवशी तथागत गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर ह्या 3 गोष्टी एकाच पौर्णिमेला झालेल्या आहेत. हे खूप मोठा योगायोग आहे आणि हा सर्वात मोठा पवित्र सण आपल्या समाजाचा नाही म्हणत, संपूर्ण भारत वर्षाचा हा पवित्र असा सण आहे. तो आपण सण साजरा करतोय आणि यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची जयंती साजरी करतोय. मला खरंच कौतुक वाटतंय की आपल्या गावातील इतर समाजाचेही या ठिकाणी कळकळीने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि एवढं सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी करतायत. त्याबद्दल मला अभिमान वाटतोय खातगुन गावचा. दुसरी गोष्ट अशी आहे की तथागत गौतम बुद्धांनी जगाला 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. जगामध्ये पहिलं आर्य सत्य आहे जगामध्ये दुःख आहे. दुसरं आहे दुःखाला कारण आहे. तिसरं आहे दुःखाचं निवारण आहे आणि चौथं आहे दुःख मुक्तीचा मार्ग आहे. जेव्हा तथागत गौतम बुद्धांनी संन्यास घेतला आणि त्यांनी मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी एक आजारी माणूस बघितला, एक प्रेत बघितला, एक दुःखी माणूस बघितला आणि त्यांना खूप अंतःकरणातून त्यांना खूप दुःख झालं आणि सुखाच्या शोधासाठी, सुखाने जीवन कसं जगता यावं यासाठी ते संन्यास घेऊन सर्व संसार सोडून घराच्या बाहेर पडले. पण बाहेर पडल्यानंतर त्यांना या गोष्टीचा उलगडा झाला की कारण की दुःख आहे आपल्याला मान्यच केलं पाहिजे. तुम्ही दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही, दुःख आहेच. पण दुःख मुक्तीचा मार्ग काय हा शोधला पाहिजे. दुसरं आर्य सत्य. तिसरं दुःख मुक्तीचा मार्ग, दुःख मुक्तीचं निवारण, असं म्हणजे हे असे पूर्ण 4 आर्य सत्यात गौतम बुद्धांनी संपूर्ण बौद्ध धर्माचा विचार, धर्म नाही म्हणत आपण म्हणायचं नाही कारण की जीवन जगण्याची शैली आहे. मग जे आपण त्रिशरण पंचशील घेतलं, हे त्रिशरण पंचशील काय आहे? हे अशा प्रार्थना आहेत ज्या मानव जातीला, प्रत्येकाला, जगातला कुठल्याही कोपऱ्यातला माणूस असू त्याला हे लागू होतात. पानाती पाता वेरमणी काय आहे? मी कोणत्याही अहिंसक असं मी करणार नाही, कोणाची हिंसा करणार नाही. अदिन्न दाना वेरमणी काय? अदिन्न दाना म्हणजे मी कुठल्याही चोरी करणार नाही, कुणीही न विचारता कोणाचंही सामान मी उचलणार नाही. हे अदिन्न दाना वेरमणी. कामेशु मिथ्याचारा वेरमणी काय? मी परस्त्रीकडे चुकीच्या नजरेने बघणार नाही. सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी काय? हे की मी कुठल्याही नशे, तंबाखू, गुटखा, दारू याचं मी व्यसन करणार नाही. ही बघा किती छोट्या गोष्टी आहेत, परंतु समाजामध्ये किती प्रत्येक माणसाला, कुठल्या एका समाजाला नाही तर अखंड भारतातल्या प्रत्येक माणसाला हे लागू होतं. हे आहे आपलं त्रिशरण आणि पंचशील. साधू 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 आपण म्हणतो 3 वेळा. हे काय आहे? साधू. पहिला साधू म्हणजे मला कळलेलं आहे, तुम्ही जे सांगितलंय ते मला कळलंय. दुसरा साधू म्हणजे मला जे कळलेलं आहे ते मी दुसऱ्याला सांगेल हे. आणि तिसरा साधू आपला कशासाठी असतो की तुम्हाला जे कळलंय ते तुम्ही इतरांना सांगा. म्हणजे आपण जे साधू साधू म्हणतो त्याचं हे एक आहे. आज आपण
तथागत गौतम बुद्धांची बुद्ध जयंती साजरी करत आहोत. बघा 2500पेक्षा जास्त काळ लुटून गेलेला आहे, तरी बुद्धांचे विचार आज जगाला खूप प्रेरणादायक आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल इस्रायल मध्ये किती युद्ध चालू आहे, किती वाईट परिस्थिती आहे त्या देशांमध्ये सामान्य माणसांची. आणि कुठेतरी हे आपल्याला संदेश आहे की जगाला युद्ध नको, बुद्धच पाहिजे. आणि बुद्धांचे विचारच आपल्या संपूर्ण मानव जातीला भविष्यात पुढे नेणार आहेत. एवढंच मी 2 शब्द तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या मला वाटतं आपण लहान मुलांचं जे शैक्षणिक वाटप आहे ते मला वाटतं आपण या ठिकाणी आजचे जे सन्माननीय पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करायचं आहे. तर मी आपले आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की आपण ते या ठिकाणी घेऊन यायचं आहे. गणेश यादव तसेच निलेश कांबळे, प्रदीप यादव आपल्याला विनंती करतो. प्राध्यापक आयुष्यमान तुकाराम यादव यांच्याकडून हे शैक्षणिक साहित्य आलेलं आहे. तर त्यांचंही बौद्ध विकास मंडळ खातगुर मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांच्याच नावाने आपण हे या ठिकाणी सर्वांना सुपूर्द करणार आहोत. याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे.